बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये थोडासा गोंधळ नक्कीच तयार झाला असेल. कारण शिवसेनेच्या माध्यमावर, शिवसेना एक वादळ या माध्यमावर, शिवसेनेच्या माध्यमावर चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांचे आभार का मानले जात आहेत? नेमकं असं काय घडलं? कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे, मनसेचा जाहीर आणि बिनशर्त पाठिंबा हा कमळीला आहे. मी फक्त कमळी म्हणतोय बरं का, कारण शिंदे टोळीला, अजित पवार टोळीला त्यांचा पाठिंबा नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आमचा पाठिंबा हा नरेंद्र मोदी या व्यक्तीला आहे, कमळीलाही नाही म्हणता येणार. मग आपल्या माध्यमावर मनसैनिकांचे आभार का मानले जात आहेत? नेमकं असं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथेच देईल, याच व्हिडिओमध्ये देईल. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, 2019 पर्यंतचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काळ तुम्हाला चांगलाच माहिती आहे, त्यांच्या भूमिका तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत. अगदी लावरे ते व्हिडिओ पासून तुम्ही सारं पाहिलेलं आहे. नरेंद्र मोदींची सगळ्यात जास्त, म्हणजे काढणारे मी म्हणू शकतो, वेगळा शब्द वापरत नाही, सगळ्यात जास्त भर सभांमध्ये काढणारे हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते 2019 पर्यंत. त्यानंतर नोटीस आली. कशासाठी आली, कोहिनूर मिलचं काय होतं सगळं तुम्ही पाहिलात. मी डिटेलमध्ये जाणार नाही. 8 ते 9 तासांची ईडी चौकशी झाली. कारण राजसाहेबांच्या भूमिका तुम्ही बदलत्या पाहिलेल्या आहेत. त्यांना तुम्ही सोनिया गांधींकडे सपोर्टसाठी, म्हणजे ईव्हीएमच्या विरोधात पाठिंब्यासाठी जाताना पाहिलेलं आहे. ममता बॅनर्जींकडे जाताना पाहिलेलं आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांकडे त्यांना जाताना तुम्ही पाहिलेलं आहे. तो सगळा काळ तुम्हाला फक्त एक उजळणी करून देतो. त्यानंतर अचानक ईडीची नोटीस येते. मनसे अध्यक्षांची भूमिका बदलते आणि 19 पासून ते आज तागायत मनसे अध्यक्ष काही आपली भूमिका ठरवू शकलेले नाहीत. 2019 पर्यंतचा त्यांच्या भूमिकांना तुम्ही अनेक वेळा बदलताना पाहिले. किंवा त्या अगोदर देखील 2014च्या काळाचं तुम्हाला सांगतो, फक्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेने जवळपास 11 ठिकाणी उमेदवार दिले होते. आणि विशेषतः सारेच्या सारे उमेदवार हे मुंबईतनं होते. म्हणजे शिवसेनेच्या 3 ते 4 ठिकाणीच्या जागा मुंबईच्या किंवा ठाण्याच्या किंवा आसपासच्या कोकण पट्ट्यातल्या परिसरामध्ये, आणि विशेषतः संभाजीनगर, सगळीकडे जिथे जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे तिथे मनसेने कॅन्डिडेट दिला. म्हणजे त्याही वेळेस काही भूमिका वेगळ्या होत्या. असो, तो त्यांच्या भूमिकांचा प्रश्न राहिला आणि ते त्यांच्या भूमिकांसाठी विशेष महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आणि त्यासाठी लोक त्यांना काय लाखोली व्हायची ती सगळी वाहत आहेत. त्याबद्दल आपण विशेष बोलूयात नको. आता मला ज्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायच्या आहेत त्या 2 भागामध्ये घेऊन येतो. एक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे अध्यक्ष, आणि दुसऱ्या बाजूला ठेवतो मनसैनिक. मनसैनिक राज ठाकरेंचा आदेश पाळतात का? तर होय पाळतात. मनसैनिक राज ठाकरेंना मानतात का? तर होय मानतात. मनसैनिकच काय, आम्ही स्वतः देखील ठाकरेंना मानतो, कारण ठाकरे हा ब्रँड आहे. मग शिवसैनिक असो, मनसैनिक असो, आपण ठाकरेंना मानतो. पण लक्षात घ्या, लढणं हा देखील एक ठाकरेंचा गुणधर्म आहे. म्हणजे तुम्ही प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून, अगदी स्वतः सन्माननीय राजसाहेबांच्या वडिलांपासून, स्वतः बाळासाहेबांचं तुम्ही पाहिलेलं आहे, उद्धव साहेब असतील, त्यांचा लढणं हा एक गुणधर्म आहे. आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ज्या वेळेस शिवसेना फुटत होती, लक्षात घ्या, काही राजकीय सूझबूझ असते. ज्याला आपला पक्षच वाचवायचा होता, ज्याला आपला पक्ष अखंडित ठेवायचा होता, वेळ प्रसंगी चाटुगिरी केली असती तरी देखील चालली असती. अशा वेळेत लढणं स्वीकारणं हा ठाकरेंचा गुणधर्म होता. वेळ प्रसंगी पक्ष फुटू दिला, कारण पक्ष ठरणं न ठरणं, म्हणजे पक्ष कुणाकडे आहे ठरणं न ठरणं, शेवटी हा मतदार ठरवतो. त्या पक्षाची धोरणं ठरवतात. तुम्ही पक्षातले आमदार खासदार घेऊन जाऊ शकता, तुम्ही तात्पुरतं त्या पक्षावर दावा ठोकू शकता, पण त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही भुईसपाट व्हाल, त्यावेळेस तुम्ही पक्षावर ठोकलेल्या दाव्यावर, त्याच्या चिन्हावर काय क्लेम करणार? भविष्यात ज्या वेळेस शिंदे टोळीचे आमदार खासदार हे शून्य असतील आणि जिकडे नवनिर्वाचित चिन्ह दिलं होतं मशाल, तिकडे सारेच्या सारे आमदार खासदार निवडून आलेले असतील, नवीन चेहरे निवडून आलेले असतील, त्यावेळेस तुम्ही पक्षावर कुठल्या नैतिकतेतून दावा ठोकणार? नैतिकता देखील हा एक भाग असतोच की नाही? तर अशा ह्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांना काय त्यांना माहिती नसेल माझा पक्ष फुटतोय? वेळ प्रसंगी जर भारतीय जनता पक्षाशी तडजोडी झाल्या असत्या तर कदाचित शिवसेना हा पक्ष आज अखंडित राहिला असता. पण अशा पक्षाचं करता काय, जो दुसऱ्याच्या खाली लाचार आहे, अशा पक्षाचं करता काय? वेळ प्रसंगी तुम्ही लढणं पत्करलं.
आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या उद्धव साहेबांचा. आता दुसऱ्या बाजूला एक नोटीस येते, 8 तासांची चौकशी होते आणि भूमिका बदलल्या जातात. लावरे तो व्हिडिओ पासून काढून टाका ते व्हिडिओ, काढून टाका ते व्हिडिओ, म्हणजे ऑनलाईन माध्यमांवर जे जे ह्यांचे व्हिडिओ आहेत ते काढून टाकावेत अशा विनंत्या केल्या जातात. आता अशा ह्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस मनसैनिकांकडे पाहिलं तर मनसैनिक असेल किंवा स्वतः राज ठाकरे असतील, यांचा कधीही मोदींना जाहीर पाठिंबा कधीच नव्हता. आता राज ठाकरेंच्या आपण मजबुरी समजू शकतो, त्यांच्या अडचणी आपण समजू शकतो, काय काय झालं असेल, काय काय बॅकग्राऊंडला झालं असेल, त्यांच्या अडचणी समजू शकतो. पण मनसैनिक त्यांच्यासारखे मजबूर नाहीत. मनसैनिक त्यांच्या भूमिका आता स्वतंत्र घेतात, कारण या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी किंवा अस्मितेसाठी जे जे गरजेचं आहे ते मनसैनिक स्वतःच्या मनाने ठरवतात. सुज्ञ आहेत ते. सन्माननीय राज साहेबांचे ते आदेश जरी पाळत असले तरी यावेळेस मात्र मनसैनिकांनी आपली भूमिका बदलली आणि त्यासाठी मला मनसैनिकांचे आज विशेष आभार मानायचे. मला कित्येक मनसैनिकांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन येतात, मेसेजेस येतात. निश्चिंत राहा, खुल्यामध्ये मेसेज टाकत नाहीत, कारण शेवटी काही गोष्टींची एक डर असते. पण स्पष्ट सांगतात, आम्ही निष्ठेच्या सोबत, आम्ही ठाकरेंसोबत. आता कुठले ठाकरे हे ते स्पेसिफाय करत नाही, पण आपल्याला ज्या वेळेस कळतं, त्यांचं मन कळतं, आपण समजून जातो की नेमकं ह्यांच्या मनात काय चालू आहे. मनसेचा प्रत्येक मनसैनिक, होय मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो आणि गेलेल्या प्रत्येक विधानाची मी जबाबदारी देखील घेत असतो. मनसेचा प्रत्येक मनसैनिक ज्या वेळेस निवडणुकीला मतदान करण्यासाठी जाईल, येत्या 20 तारखेला मतदान करण्यासाठी जाईल, तो ना धनुष्यबाण दाबेल, तो ना कमळ दाबेल, तो ना या अजित पवारांचं ते चोरलेलं घड्याळ दाबेल. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मुंबईत तर जवळपास 4 ठिकाणी मशाल आहे आणि 2 ठिकाणी मला वाटतं काँग्रेस आहे, पण प्रत्येक ठिकाणी तो मशाल नक्की दाबतोय. आणि हे त्यांनी सिद्ध केलं कोकणामध्ये. मला कित्येक कोकणच्या मनसैनिकांचे मेसेजेस येऊन पडले आणि फोन झाले, दादा निश्चिंत राहा, आम्ही ठाकरेंच्या सोबत. जरी राज साहेबांनी आपली भूमिका बदलली असली, राज साहेबांची अडचण आम्ही समजू शकतो, मी पुन्हा सांगतो, पण मनसैनिकांनी मात्र करकचून मशाल दाबली. कारण त्यांना कळतंय, या कमळीच्या खाली गुलाम झालेले इतर पक्ष त्यांनी पाहिलेत, गट तट फोडलेले त्यांनी पाहिलेत. महाराष्ट्र कमजोर करणाऱ्या कमळीला आम्ही मतदान करू शकत नाही. ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी, सन्माननीय राज साहेबांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, तुम्ही पाहिलं असाल कित्येक त्या डिबेट्स किंवा डिबेट्स म्हणण्यापेक्षा ते ओपिनियन जे माध्यमांवर होते ते आलेच नाहीत. पण जर ते दाखवले गेले असते तर मनसैनिकांचं स्पष्ट मत होतं की सन्माननीय राज साहेबांनी स्वतंत्र भूमिका घ्यायला हवी होती. स्वतंत्र किंवा मग असला पाठिंबा देण्याची काहीच गरज नव्हती. कारण आपण अनेकदा ऐकलं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, बेगाने शादी में. हे शोभनीय नाही, हे भूषावह नाही. किंवा बरेच जण म्हणतात ते दुसऱ्याचं ढुंगण धुणं, ते गावच्या भागात काही म्हणी असतात, दुसऱ्याचं ढुंगण धुणं, हे असले प्रकार. स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणाले होते की मी दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही. अशी अनेक विधान आहेत. काल परवाच्या त्या नारायण राणेंच्या सभेतली 1-2 वक्तव्य मला आठवतात. 370 कलम रद्द झालं वगैरे वगैरे म्हणाले ते, किंवा राम मंदिर झालं. 370 रद्द झालं. सन्माननीय राज साहेब मला एक सांगा, किती मराठी माणसांनी तिकडे काश्मीरात जाऊन जमिनी घेतल्या? या सगळ्या गोष्टींचा बघा, ते आपल्या जागी ते योग्यच आहे. शिवसेनेचा कायम पाठिंबा आहे आणि शिवसेनेने सगळ्यात प्रथम अभिनंदन देखील केलेलं आहे केंद्र सरकारचं किंवा मोदी सरकारचं. पण किती जणांनी जमिनी घेतल्या याचं उत्तर आपण देऊ शकणार नाही. किंवा राम मंदिर झालं, सगळ्यात पहिलं अभिनंदन जर कोणी केलं असतं सन्माननीय पक्षप्रमुखांनी केलं. आता त्या राम मंदिराच्या बाहेर आपण जाऊन ते बाहेर बसणार आहोत का मागायला लोकांकडे? कारण महाराष्ट्रातले उद्योग धंदेच बाहेर गेले. आता तोच धंदा आपल्याला मिळेल त्या मंदिराच्या बाहेर बसायचं. कशासाठी बसायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. या अशा गोष्टी आपण करणार आहोत का आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी? ही 2 वाक्य मी म्हटलं, राज ठाकरे साहेबांना देखील विकासाचा एकही मुद्दा ह्यांच्याकडे सापडला नाही. त्यामुळे राज ठाकरेंची देखील एक अडचण झाली. 370 आणि राम मंदिरावर बोलावं लागलं. मागच्या वेळेस मला वाटतं स्वतः राज साहेबांनी पुलवामा हा कशा प्रकारे घडवला गेला याबद्दल त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहाल जर युट्यूबवर जाल तर राज साहेबांचे. कारण पुलवामावर यांनी 2019ची निवडणूक जिंकली आहे. हे स्वतः राज साहेबांची विधानं आहेत. आज राज साहेब काय म्हणतील? पुलवामा झालाच नाही, किंवा म्हणतील आमच्या नोकऱ्या गेल्याच नाहीत, किंवा अशी छोट्या मोठ्या नोकऱ्या जात असतात, अशी छोट्या मोठ्या कंपन्या जात असतात. त्यांची विधानं आहेत ती. ज्या अगोदर ज्या वेळेस राजसाहेब ठाकरे म्हणायचे बुलेट ट्रेनने काय आम्ही ढोकळा फाफडा खाकरा काय ते खायला जाणार आहेत का, आता राजसाहेब जाणार आहात का ट्रेनमध्ये बसून?
या भूमिकांनी स्वतः मनसेच्या कित्येक कार्यकर्त्यांना वीट आलेला आहे आणि मनसेने मदत केली, त्यासाठी मनसेचे किंवा मनसेच्या त्या मनसैनिकांचे विशेष आभार हे मानावे लागतील. मनसे छुपा म्हणा, त्या स्टेजच्या मागूनचा पाठिंबा, तुमच्या पाठीवरचा हात, काहीही म्हणा, पण मनसैनिक, मी विशेषतः तुम्हाला मुंबई पट्टा आणि कोकणातला पट्ट्याचे विशेष सांगतोय तुम्हाला, जिकडे मनसेचं प्राबल्य आहे. मुंबईच्या 6 जागा असतील, ठाणे, पालघर किंवा कल्याण, भिवंडी असतील, अशा 4, 6, 4, 10 आणि जवळपास रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, अशा ह्या 12 जागांवर जिथे मनसेचं प्राबल्य आहे, त्या 12च्या 12 ठिकाणी मनसैनिकांची मदत शिवसेनेला झालेली आहे. हे सत्य नाकारता येत नाही. आणखी तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस मनसेच्या अध्यक्षांनी ठाण्यामधल्या सभेमध्ये सांगितलं की कधी कधी फेविकॉल आम्हाला आतून देखील लावत जा, कधी कधी म्हणण्यापेक्षा आम्हाला फेविकॉल आतून लावा, तुम्ही कायम आता आम्हाला फेविकॉलचा जोड म्हणता आणि फेविकॉल बाहेरून लावता, म्हणजे मनसेला स्पष्टपणे बाहेर ठेवण्याचं काम हे या महायुतीने केलेलं आहे. हे स्वतः राजसाहेबांचा हा निर्णय नाही की आम्हाला बाहेरून पाठिंबा द्यायचा आहे. त्यांना कदाचित आतमध्ये यायचं असेल, एखाद दुसऱ्या जागेसाठी कदाचित बोलणी होऊ देखील शकली असती, पण त्या 1-2 जागा देखील मनसेला सोडल्या गेल्या नाहीत. विशेषतः बाळा नांदगावकरांसाठी ती दक्षिण मुंबईची जागा मागत होते, ते देखील झालं नाही. मग मनसेची खरंच बार्गेनिंग पॉवर विचार करा. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आपण जवळपास 5 ते 6 जागा सोडत होतो. मग एवढ्या मोठ्या मनसेला, एवढ्या मोठ्या, मी शब्द एवढ्या मोठ्या वापरतोय, तुम्ही 1-2 जागा देखील, 2 तर सोडाच, 1 जागा देखील सोडली नाही. आपल्या जीवावर ज्या वेळेस आपल्याला मान मिळत नाही त्यावेळेस स्वतः स्वतंत्र निर्णय देखील घ्यायचे असतात. असं स्वतःच्या जीवावर तुम्ही स्वतःच्या पक्षाचा एखाद दुसरा उमेदवार देखील उभा करू शकले नाहीत. आज ज्या वेळेस कमळाच्या त्या स्टेजवर तुम्ही उभे राहता, तुमच्या आजूबाजूला कमळ असतं, मनसैनिकांना वाटत नसेल तिथे आजूबाजूला इंजिन असावं, पाहण्यात त्यांना इंजिन पाहण्यात मजा येईल, भले आपण हरू, भले आपला पराभव होईल, अरे भले आपलं डिपॉझिट जप्त होईल, जे काही असेल ते, पण ते आपल्या स्वतःचं, आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं मतदान असणार, असं तुम्हाला वाटलं नाही का? असो, तुम्ही फार मोठी माणसं आहात, आम्ही तुम्हाला काय सांगणार, तुमच्यापेक्षा ते आठवले बरे, एखादं मंत्रीपद घेऊन तरी गप्प आहेत, बाकी त्यांना काही करायचं नसतं, ते सख्खा भाऊ पक्का वैरी, अशा अनेक म्हणी लोक तुम्हाला वापरतात. तोही माझा मुद्दा नाही, पण लक्षात घ्या, साहेबांचा स्वॅग थोडा वेगळा आहे. म्हणतात विधानसभेला काहीतरी करू. अहो, विधानसभा सगळ्यात पहिले लक्षात घ्या, तर राजू पाटलांचं काहीतरी मन जाणून घ्या. एकमेव आमदार आहेत तुमचे कल्याणचे, एकमेव आमदार कल्याण ग्रामीणचे. राजू पाटील उघडपणे सांगत असतात की हे विधानसभेला देखील काही करणार नाहीत आपल्यासाठी, आपला आता फायदा घेतला जाईल. त्यांचं काय महत्वाचं काय, केंद्रातलं सरकार, केंद्रातलं सरकार बसलं की राज्यातली सरकार काय फोडून तोडून करता येतात, फोडून तोडून सरकार बनवता येतात. मुख्य आहे केंद्रातलं सरकार, आणि त्या ठिकाणी तुमचा दिलेला पाठिंबा हा मनसैनिकांना रुचलेला नाही. विशेषतः विचार करा, तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक बनणार होतं, डॉक्टर बाबासाहेब महामानवांचं स्मारक बनणार होतं, काही झालं नाही. त्याच्यानंतर आलेलं सरदार पटेलांना विरोध कधीच नव्हता, पण शेवटी ती इच्छाशक्ती लागते. पटेलांचं स्मारक बांधून पूर्ण झालं, कित्येक आपल्यातले देखील बघून आले असतील. त्यामुळे ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना वगैरे हे जे आपण सगळं म्हणतो ते अगदी योग्य आहे. मी तुम्हाला नारायण राणेंच्या सभेतला आणखी एक, आता मुळात म्हणजे नारायण राणेंच्यासाठी सभा राज ठाकरेंना घ्यावी लागते, हे दोघांचंही दुर्दैव. म्हणजे लंगडा गेलं आंधळा गेला लंगड्यापाशी, काय म्हणतात ती म्हण मला नीट आठवत नाही, आंधळा गेला लंगड्यापाशी. पण ज्या नारायण राणेंनी बाळासाहेबांना हयातीमध्ये, त्यांच्या हयातीमध्ये शिवसेनेचे 13 आमदार फोडले, तिथे पोटनिवडणुका लागल्या, जे नारायण राणे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये काँग्रेसमध्ये गेले होते, त्या नारायण राणेंना, बरं ह्या राणेंनी बाळासाहेबांवर देखील बोलायला कमी केलेलं नाही, हे देखील लक्षात घ्या. त्या नारायण राणेंना मदत करण्यासाठी, म्हणजे शत्रूचा शत्रू आपला मित्र, अशा प्रकारची तुमची ही भूमिका. त्याच सभेमध्ये त्यांनी एक शब्द वापरला होता बैलाविषयी. बैल असा मुतत जातो, त्यांनी असा हात केला होता, बैल असा मुतत जातो. तशा माझ्या भूमिका काही, त्यांना सुचवायचं हे होतं की माझ्या भूमिका काही बदलत नाही, मी सरळ जाणारा माणूस आहे, पण बैल असा करत जातो. सगळ्यात पहिली गोष्ट, बैल असा कधीच मुतत जात नाही. काय म्हणतात त्याला, अशामध्ये बैल जर शेताच्या त्या नांगराच्या जोडीला लागला असेल ना, तरी देखील तो सरळच चालतो, तो असा चालत नाही कधी. तुम्ही कुठल्या बैलाला पाहिलं मला माहिती नाही, पण ते बैलाचं सोडा, आपलं इंजिन कधी असं सरळ चालणार आहे? आपलं इंजिन नेमकं कुणाच्या यार्डामध्ये पार्क झालंय ते देखील एकदा बघा. असो, जे काही असेल ते, पण मला मनसैनिकांचे पुन्हा एकदा आभार मानायचे. शेवटी आपण आपल्या रक्तात पिंड तोच, आपल्या रक्ताचा पिंड तोच, लढवय्या
ठाकरे म्हटलं आणि शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शेवटी आपण कार्यकर्ते एकच, पूर्वाश्रमीचे एकच. पण आपल्यामध्ये तो महाराष्ट्र प्रेमाचा एक सामायिक धागा आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा, सन्मानाचा एक सामायिक धागा आहे आणि तो कधी आपण तुटू देत नाही. कदाचित त्याच एका कारणामुळे समस्त मनसैनिकांना आज शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांच्या मनात भावना तयार झाली. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा मनसैनिकांचे आभार मानतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.